लहानपणापासून मम्मी पप्पा नेहमीच म्हणायचे कोणी अनोळखी माणसाने काही खायला दिलं तरी खायचं नाही, पण मी ह्या अनोळखी माणसाने दिलेलं खाल्लो आणि माझ्यासोबत असं झालं की घरी कुणालाच न सांगता मी माझ्या पहिल्या सोलो ट्रिपसाठी पुणे सोडलं. ट्रेनमध्ये भूक लागली होती, पण ह्या अनोळखी जळगावच्या माणसाने स्वतःचा डब्बा उघडून मला त्याची वांग्याची भाजी खाऊ घातली. काय होती ती जळगावची वांग्याची भाजी, एकदम क्वालिटी. त्या माणसाच्या जेवणाने ट्रेनचा प्रवास तर पार केला होता, पण वाराणसीमध्ये पोहोचताच पप्पांचा कॉल आला, कुठं आहेस सांग, एक्झॅक्ट नाव सांग. मी घाई गडबडीत बोलून गेलो वाराणसी, जिथे गंगा वाहते. फोनवरती डेड सायलेन्स आणि पप्पांनी कॉल कट केला. त्यानंतर माझी अशी हवाबूल झाली की ह्या अनोळखी शहरात मला काय झालं तर कोण माझ्याकडे बघणार. फुल टाइम हे भयंकर टेन्शन माझ्या डोक्यात चालूच होतं आणि ते टेन्शन घेऊन मी बुक केलेल्या वाराणसी मधल्या हॉस्टेलमध्ये पोहोचलो आणि तिथं पोहोचल्या ह्या दोघांनी माझं टेन्शनच मिटवून टाकलं. त्यांच्यासोबत जे काशीचं दर्शन केलं, त्यांनी मला ज्या गोष्टी शिकवल्या आणि दाखवल्या, त्यानंतर मला असं वाटलं घरचा नियम मोडला तर हे अनोळखी माणसांनी मला नीट सांभाळून घेतलं. तेव्हा पहिल्यांदा कळालं की सोलो ट्रॅव्हल मध्ये प्लेस पेक्षा जास्त लोक लक्षात राहतात. तुम्ही कधी नियम मोडलाय का, जेणेकरून तुमचं जग बघण्याचा अंदाजच बदललाय? कमेंटमध्ये नक्की सांगा.